इचलकरंजी शहरातील लालनगर व वेताळपेठ परिसरात 4 नशेत धुंद युवकांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली। या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून गावभाग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रोहित कांबळे, अभिषेक बनसोडे व त्यांच्या इतर 3 साथीदारांनी वेताळपेठेतील गल्ली क्रमांक 3 मध्ये 3 ते 4 दुचाकी तोडल्या। त्यानंतर हे चौघे लालनगर परिसरात जाऊन तेथील एका रिक्षा व सायकलची मोडतोड केली। एवढ्यावरच न थांबता चिकन दुकानदाराला दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेनंतर आरोपी आरके भवनजवळील एका यंत्रमाग कारखान्यात घुसून लाकडी माऱ्या व सळ्यांच्या साहाय्याने दहशत माजवत होते। घटनेची माहिती नागरिकांनी गावभाग पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते। या सर्व आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। इतक्या गंभीर घटना गावभाग पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडत असूनही त्वरित कारवाई होत नसल्यामुळे पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे, असे स्थानिक नागरिकांच्यातून सांगितले जाते। शहरात राजरोसपणे दारू, गांजा व इतर अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, मात्र पोलीस यावर कोणतीही ठोस कारवाई करत नसल्यामुळे शहरातील युवक बिघडत असल्याचे चित्र दिसत आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले।